कधीकधी एक शिक्षक संपूर्ण गावाचं भविष्य बदलू शकतो आणि कधीकधी एक शाळा जगासाठी प्रेरणा बनू शकते. पुणे जिल्ह्यातील एक छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळा, जिथे कधी विद्यार्थ्यांची कमतरता होती, आज त्या शाळेत प्रवेशासाठी वर्षानुवर्षाची वेटिंग लिस्ट आहे. हे शक्य करून दाखवलं एका शिक्षकाने. नाव आहे वारे गुरुजी. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक नाहीत, तर विचारांची क्रांती आहे. हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध करून दाखवलं. आजच्या या खास पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल आणि एका शिक्षकाने घडवलेल्या परिवर्तनाच्या गोष्टीबद्दल. चला तर मग सुरू करूया प्रेरणादायी संवाद. नमस्कार, ब्रेनबर्ग पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एक वार स्वागत आहे. आज आपण जालिंदर नगरला आलो आहोत आणि आपल्या समवेत आहे जालिंदर नगरचे जगविख्यात प्रेमळ असे वारे गुरुजी. सगळ्या प्रेक्षकांतर्फे ब्रेनबर्ग पॉडकास्टवर आपलं स्वागत आहे. थँक्यू. आजचा विषय शिक्षणाच्या संदर्भाने आहे. या शाळेमध्ये असे बरेच आविष्कार झालेले आहेत. काही अभिनव प्रयोग सरांनी इथे विद्यार्थ्यांबरोबर सिद्ध केले आहेत. या सगळ्यांची पोचपावती म्हणून या शाळेला जगातली वर्ल्ड्स बेस्ट स्कूल असं पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. सरांच्या ह्या प्रयोगातनं, ह्या अनुभवातनं सिद्ध झालेल्या ह्या पद्धतीमध्ये सरांनी काय असे नाविन्यपूर्ण बदल घडवले जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्याचा फायदा झाला, आज आपण जाणून घेणार आहोत. सर, हा विषय तसा प्रत्येक पालकाच्या, प्रत्येक विद्यार्थ्याच्या जवळचा आहे. शिक्षण पद्धती ह्या सगळ्यांचा परिणाम विद्यार्थ्यांवरती होतो. तुमच्या मते शिक्षण म्हणजे नेमकं काय? शिक्षण ही ती गोष्ट आहे की म्हणजे पुस्तकातलं वगैरे वाचून आणि प्रश्नोत्तर लिहून परीक्षा दिल्यानंतर ते सगळं विसरून गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे पुढं कामाला येतं शिल्लक राहिलेलं, त्याला शिक्षण म्हणायचं. बरोबर. आणि ही जी प्रक्रिया आहे, अंतिम साध्य आपण ज्याला म्हणतो, ते आज कदाचित मार्क्स हे अंतिम साध्य झालेलं आहे त्याचं, पण त्याला शिक्षण नाही म्हणत. ती जी प्रक्रिया आहे शिकतानाची, ती प्रोसेस याच्यामध्ये महत्त्वाची असते. ती प्रोसेस त्या व्यक्तिमत्वाला घडवत असते आणि त्या व्यक्तिमत्वाची जडणघडण म्हणजे शिक्षण. बरोबर. त्याला मग ते अंतिम साध्य आपण ज्याला म्हणतो, ते सिद्ध होऊ किंवा न होऊ शिक्षण झालेलं असतं. त्याच्यामध्ये वातावरण किंवा आपण एकंदरच त्याला शिक्षणाचं किंवा शाळेचं एन्व्हायरमेंट म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर परिणाम करत असतात. आणि दुसरी गोष्ट अशी, म्हणजे शाळेतच फक्त ते होतं असं नाही, हे कुठेही होत असतं. कदाचित शाळेमध्ये त्याच्यावर काही मर्यादा येतात किंवा इतर ठिकाणी जे अनौपचारिक पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण होतं, तर मर्यादा आल्यामुळं कदाचित शाळेत ते तेवढं होत नाही. हा सगळा शिक्षणाचा भाग येतो. मला विवेकानंदांचं इथे महत्त्वाचं वाक्य आठवतं की एज्युकेशन शुड बी मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग. एक सार्वत्रिक विकास व्यक्तिमत्वाचा याच्यात होतो आणि विद्यार्थ्याचं एक माणूस म्हणून चरित्र इथे निर्माण होत असतं. तर अशामध्ये जसं तुम्ही म्हणालात की शाळेला काही लिमिटेशन्स आहेत किंवा त्या परिस्थितीला काही लिमिटेशन्स असू शकतात. मुलांमध्ये हा परिणाम जर हे शिक्षणाचा आविष्कार पुढे आपण न्यायचा असेल, त्यांच्यातलं कौतूहल असेल, क्युरियोसिटी आपण ज्याला म्हणतो, की त्यांच्यातलं शिक्षण घेण्याचं आवड असेल, ही तेवत ठेवायची असेल, तर असे काय बदल आपल्याला घडवावे लागतात? मग ते शाळेमध्ये असतील किंवा घरी असतील? मुळात पहिल्यांदा ही भूमिका समजून घ्यायचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे आणि पालकांचं तर फार मोठं प्रशिक्षण झालं पाहिजे. आम्ही आता 29 वर्ष या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय, पण माझं ठाम मत आहे की मुलांच्या ऐवजी पालकांना शिकवायला पाहिजे, तर ते शिक्षण चांगलं होऊ शकतं. बरोबर. कारण इथं
ज्या पद्धतीच्या गोष्टी आपण मुलांसोबत बोलतो, जी व्हॉकॅब्युलरी आपण तिथं वापरतो, तशा पद्धतीचं कल्चर डेव्हलप होतं. हे डेव्हलप होत असताना तिथं म्हणजे नकळत फार मोठ्या चुका तिथं पालक करत असतो. कदाचित कधी कधी त्या चुका शिक्षक म्हणून आमच्याकडून पण होतात. आम्ही स्वतःला फार अपग्रेड करून घेणं गरजेचं आहे. आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, त्याच्याच अलीकडं पलीकडं आम्ही आज पण आहे. जग कुठं चाललंय, गरजा काय आहेत ह्या जगाच्या, पुढचं भविष्य काय असणार आहे, किंवा योग्य पद्धत कोणती, योग्य साध्य कोणती, की काय आपल्याला यातून नेमकं करायचंय, ह्या सगळ्याबद्दल खूप अज्ञान असल्यासारखं वाटतं अनेक वेळा. तर महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांच्या जडणघडणीसाठी ह्या 2 घटकांनाच आपण जबाबदार मानतो. पण आज शिक्षण म्हणून त्याच्यावर जर कोणी वाईट परिणाम करत असेल, तर मग जर आपण त्यांच्या जडणघडणीसाठी विद्यार्थ्यांच्या ह्या 2च घटकांना जबाबदार धरतोय, तर आज जे प्रॉब्लेम उभे आहेत, समस्या आहेत ज्या, किंवा शिक्षणाबद्दल जे अडथळे म्हणू शकतो, ते पण हे 2च आहेत. सर, यामध्ये पालक एक घटक आहे आणि पालकांच्या वारंवार किंवा सातत्याने अशा कंप्लेंट्स असतात की आजकालची मुलं ऐकत नाही, किंवा आमची पिढी अशी नव्हती, आत्ताची पिढी अशी वेगळी आहे. मुलं स्वतःच काही निर्णय घेतात किंवा स्वतःच काहीतरी गोष्टी करतात ज्याचा परिणाम त्यांना माहिती नसतो वगैरे. पण पालकांची एक सतत अशी कंप्लेंट चालू असते की मुलं ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, मुलं ऐकत नाही. इथे खरोखर पालकांची दुरुस्ती गरजेची की खरोखर ही पिढी तशी आहे? नाही, मुळात आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट करताना का होतंय हे आपल्याला पहिल्यांदा पाहायला लागतं. जर आपल्याला त्याची उत्तरं सोल्युशन घ्यायचे तर मग हे असं घडत असेल तर ठीक आहे, सिच्युएशन आहे की हे घडतंय. का घडतंय त्याच्यावर आपल्याला पहिल्यांदा काम केलं पाहिजे. ते काम करत असताना जर आपण मुलं ऐकत नाहीत ह्या प्रश्नाच्या खोलामध्ये आपण गेलो, आणि पूर्वी आम्ही ऐकत होतो, याला कारण असं होतं की शिकवण्यासाठी आम्हाला कोणीतरी एकच माध्यम होतं, त्याचं नाव गुरुजी. राईट. आणि एकच जागा होती, ती म्हणजे शाळा. बरोबर. आज अनेक माध्यम आहेत शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी, आणि फार वेगाने त्याच्यामुळे डेव्हलप होते मुलांची मेंदू, किंवा त्यांचे एकंदरच विचार, आणि सर्वच म्हणजे फार वेगाने डेव्हलप होतं हे सगळं. हे डेव्हलप होत असताना कदाचित शिक्षकांच्या किंवा पालकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने मुलांची जडणघडण चालू आहे. आणि ज्यावेळेस तो सगळं जग उघड्या डोळ्याने पाहत असतो, त्याच्या पार्श्वभूमीला त्याची शाळा असते आणि घर असतं. या 2 गोष्टी असतात त्याच्या विचार करताना किंवा काही नवीन पाहताना. त्याला जर ही गोष्ट लक्षात आली, सपोज तो गेलाय पुण्यात आणि एक मॉलमध्ये तो फिरतोय, आणि त्याच्या बॅकग्राऊंडला शाळा आहे आणि घर आहे, त्यात घरामध्ये त्याला सांगितलं जाते तेच पुस्तक रोज घे आणि वाचित बस, किंवा त्याच्या खालची प्रश्नोत्तर लिह, आणि शाळेत त्याला ते शिकवलं जाते तेच पुस्तक, आणि त्याच विषयावर त्याची परीक्षा घेतली जाते. थोडक्यात त्याला संकुचित विश्वामध्ये इथं बांधायचा प्रयत्न चाललाय, आणि बाहेर गेल्यावर त्याचं लक्षात येतं जग बल तिकडेच चाललंय. बरोबर. आणि माझे आईबाप आणि माझे शिक्षक मला बल तिकडे घेऊन चालले, यांना सिरियसली घेण्याची गरज नाही. सर, ही खूप मोठी समस्या आहे. हो ना. मग हे का असं घडतं? आता आमची मुलं सपोज गेली पुण्यामध्ये आणि एखाद्या मॉलमध्ये गेली, आज आम्ही इथे इंडस्ट्री 4.0 शिकवतोय. अशी कोणतंही तंत्रज्ञान नाही की जे तिथं त्यांना पाहायला मिळेल, पण त्याचा बेस त्यांना माहीत नसेल. मग तो विचार काय करणार की माझी शाळा राईट ट्रॅकवर आहे, यांना सिरियसली घेतलं पाहिजे. बरोबर. प्रश्न आपला आहे, पोरांचा नाहीये. त्यांच्याकडून कुठलीही चूक होणार नाही त्या वयामध्ये. ते आपल्याला सिरियसली घेतात का नाही घेत हे आपण ठरवायला पाहिजे. तशा पद्धतीने आपण पहिल्यांदा सादर व्हायला पाहिजे. मग पालकांनी स्वतःमध्ये बदल करून घेत असताना शाळा काहीतरी सांगतीये आणि ते आम्ही अवलंबतोय. शाळा सांगतीये की तुम्हाला मार्क पाडणं गरजेची आहेत, पास होणं गरजेचं आहे, वर्गामध्ये चांगलं परफॉर्म करणं गरजेचं आहे. तेच मेसेज घरी येतो. पालकांना असं वाटतं शाळा सांगतीये, शिक्षक सांगताय म्हणजे बरोबर आहे. पालक ते परत
मुलांमध्ये रिइन्फोर्स करायचा प्रयत्न करतात की नाही तुला हेच करायचंय, तुझ्या शिक्षकांनी सांगितलंय. इथे दुरुस्तीला मार्गच मिळत नाही किंवा वावच मिळत नाही. मग बाहेरून कोणीतरी सांगतंय, त्यात कोणी काउन्सिलर असेल किंवा कोणी तज्ज्ञ असेल, तुमच्यासारखे आविष्कार करणारे काही गुरुजी असतील, तो बंधन जे आहे किंवा ते प्रतिबंध जो आहे तो कसा मोडायचा? म्हणजे पालकांनी काय असं बदल करायचा किंवा शिक्षकांनी काय असं बदल करायचा की बदल करायचा हे कळालं, काय बदल करायचा आहे की त्यांना ते त्यांचे मार्ग मोकळे होतील? काय बदल करायचे, कदाचित याच्यासाठी काही संकेत आपल्याला नेहमी मिळत असतात, किंवा आपण जर थोडंसं व्यवस्थितपणे याचा विचार केला बारकाईने तर आपल्याला त्या गोष्टी जाणवत पण असतात. मुळात बदल करायची आपली मानसिकता नसते, आणि ती मानसिकता तयार करण्यासाठी काही गोष्टींचा आपल्याला असा विचार केला पाहिजे की आपण शाळा ह्या व्यवस्थेमध्ये 80 वर्ष काम करतोय. हजारो लाखो शिक्षक आहेत, कोट्यवधी मुलं आहेत, हजारो अधिकारी आहेत. प्रश्नांची संख्या कमी झाली का वाढली? वाढली. याचा अर्थ कुठंतरी मूळ चुका आहेत, बेसिक चुका आहेत. इथं त्या बेसिक चुकांच्यावर काम झालं पाहिजे. इथं आपण पहिल्यांदा निश्चित आलो पाहिजे. आता काय काम करायचं, तर ठीक आहे, आपली एक मानसिकता अशी असते की कुठंतरी परदेशात चला आणि कोणतरी तज्ज्ञ असेल त्याचं मत घ्या. त्यांचं कॉन्टेक्स्ट वेगळं असतं, आपलं वेगळं असतं. कॉपी पेस्ट कुठलीही गोष्ट कुठं चालत नाही. मग काहीतरी भलते सलते प्रयोग होतात, ते फेल झाले की आपण पुन्हा पहिल्याच रस्त्यावर असतो. कुठं काही सक्सेस झालंय का, एखादं मॉडेल, प्रूव्हन मॉडेल आहे का, त्याच्यावर आपण कुणी अभ्यास केलाय का, आपल्याच मातीतलं काहीतरी याच्यासाठी उत्तर देत आहे का, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि मुळात आपली जी माणसं आहेत, भारतीय समाज या अर्थाने पाहू, प्रयोगाबद्दल किंवा अशा गोष्टींबद्दल एवढी प्रगल्भता आपल्यात अजून आलेली नाही. आम्ही वाबळेवाडीच्या प्रयोगातही पाहिलंय, जालिंदर नगरच्या प्रयोगात पण पाहतोय. ती जी प्रगल्भता आवश्यक असते एक समाज म्हणून, ती अजून तेवढी आलेली नाही. तिथं फार मोठे अवेअरनेस आपल्याला आणणं गरजेचं आहे. आणि जर आपण प्रयोग केले नाहीत, जर आपण त्या प्रयोगाला सामोरं गेलो नाही, त्याची सिद्धता आपण तपासली नाही, त्याचे परिणाम आपण पाहिले नाहीत, त्याला आपण रेप्लिका त्याच्या केल्या नाहीत, तर मग फार मोठ्या प्रश्नाला पुढे जाऊन सामोरं जावं लागेल. याच्यासाठी ह्या गोष्टीवर एक रिसर्च बेस विचार करणं जे आपण म्हणतो, जे आता आपल्या शिक्षण पद्धतीत मिस आहे पूर्ण. इथं असं सांगितलं जातं की हे नॉलेज हे गाढव आहे, वाक्य असतं कंटेंट, त्याच्यावर प्रश्न असतो हे काय आणि त्याचं उत्तर असतं हे गाढव. ह्या त्रिकुटाच्या ह्या बर्मुडा ट्रायंगल याच्या पलीकडे जात नाही आपण, डुबणार त्याच्यात, तुम्ही बाहेर पडतच नाही. आणि असं नाही की ते बर्मुडा ट्रायंगलची ताकद आहे म्हणून बाहेर पडत नाही, आपली इच्छाशक्ती नाही. अगदी बरोबर, म्हणून त्याच्या बाहेर आपण येत नाही. बरोबर. इथंच जर रिसर्च बेस काम करायला शिकवलं, शिकतानाच केवळ ज्ञान शिकवण्यापेक्षा शिकायचं कसं हे शिकवलं, तर फार मोठ्या प्रश्नांना आपोआप उत्तरं मिळणार आहेत. अगदी. सर, आपण ही बाजू बघितली, पालक, शिक्षक. विद्यार्थी जर बघितला तर विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातनं आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे ती लक्ष देतीये लिटरसी, न्यूमरसी. थोड्या वेळपूर्वी आपण त्याच्यावर बोललो पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी. विद्यार्थ्याच्या सोशो इमोशनल लर्निंग जी आहे त्याच्यामध्ये जे बरेचसे घटक आहेत जिथे दुर्लक्ष केले जातं, आणि हे आमच्या अनुभवात नाही, आम्ही पाहिलं, तुमच्या अनुभवातही तुम्ही पाहताय आणि तुम्ही त्याच्यावर कामही करताय. जी भावनिक बुद्धिमत्ता आहे, कॉन्फिडन्स आहे, म्हणजे आपण ज्याला विद्यार्थ्यांची स्ट्रेसला सामोरे जाण्याची क्षमता आहे, परिस्थिती बदलतीये, बदलत्या परिस्थितीला तडजोड करत त्याच्याशी समरूप होत, ॲडॉप्ट होत पुढे जाणं आहे. रिझिलियन्स आपण ज्याला म्हणतो की फेल्युअर प्रॉब्लेम नाही आहे, फेल होणं ओके आहे, त्याच्यातनं उभं राहणं खूप गरजेचं आहे. तर ह्या गोष्टींकडे कसं बघता तुम्ही, याचं महत्त्व किती, आणि पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये हे रुजू करण्यासाठी काय करायला पाहिजे? मुळात याच्यामध्ये मला विद्यार्थ्यांची काही चूक दिसत नाही. आहे त्या सिस्टीमचे बळी आहेत ते. सिस्टीम कोण तयार करतं? मुळात शाळा विद्यार्थ्यांची, हेच आपल्याला किती जणांना मान्य आहे अजून.
तिथं जे काही चालतं, जे काही होतं ते सगळं आपल्या मोठ्यांच्या विचाराने होतं. अजून तरी मला असं वाटत नाही की कुणी विद्यार्थ्यांसाठी काही नियोजन केलंय, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने काही पाहिलंय, विचार केलाय आणि मग त्याच्यामध्ये काही बदल केलेत वगैरे, असं तरी मला अजून दिसत नाही. दुसरी गोष्ट, आपण गुणवत्ता म्हणतो आणि सर्वांगीण विकास हा शब्द आपल्याकडे नेहमी वापरला जातो की शाळेमध्ये आम्ही सर्वांगीण विकास करतो. काय सर्वांगीण विकास करतो? वाचणं, लिहिणं आणि गणित करणं हे तपासण्यापलीकडे आपण केलंय काय आतापर्यंत? म्हणजे साध्या गोष्टी, शारीरिक बुद्धिमत्तेकडे सुद्धा लक्ष नाही, की जी दिसणं आहे किंवा ज्याला आपण अन्नमय कोश म्हणतो, ज्याला स्पर्श करू शकतो, जे दिसतं, तिथं काम करणं सहज शक्य असतं, तिथं पण आपण करत नाही. तर भावनिक आणि मानसिक आणि बौद्ध बाकीच्या स्पिरिच्युअल वगैरे ते फार दूरच्या गोष्टी राहिल्या आपल्या इथं अजून. मुळात त्या मोजण्याचीच साधनं कुठं उपलब्ध नाहीत, असा आमचा हे आतापर्यंतचा समज होता. जे तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे ते आहेत, हे शाळेवर आपण केलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये भाषण कुणी किती दिली त्यांनी काही फरक पडत नाही. एखादं मॉडेल उभं करून दाखवलं, ऐकून कुणी सुधरत नाही, इथं काम करीत नाही, पाहिल्यानंतर काम केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमच्या 2-3 शाळा असतील, गर्दरेवाडीची असेल, जातेगावची असेल, वाबळेवाडीची असेल किंवा आताही असेल, आम्ही त्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होऊ शकतात आणि त्याच्यावर सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळू शकतं हे सिद्ध करून दिलं. हजारो लोक येत आहेत, पाहत आहेत, आपल्या आपल्या गावामध्ये रेप्लिका करण्याचा प्रयत्न करतायत. हेच गोष्टी जर आपण शिक्षणाच्या परिणामांच्या बाबतीत जर दाखवून दिल्या की तुम्ही फक्त आतापर्यंत बौद्धिक बुद्धिमत्ता पाहताय, याच्या पलीकडे जाऊ नये, सामाजिक बुद्धिमत्ता त्याचा कुठलाही विचार केला नाही, त्याचे परिणाम आज आपण समाजामध्ये पाहतोय. समाजाचा आपण घटक आहे आणि काही देणं लागतो आणि आपण काही जबाबदार आहे, हे शिक्षणाने जर एखाद्याच्या मनामध्ये आपण रुजवू शकलो नाही तर ते शिक्षणाचं फेल्युअर आहे. म्हणजे साधी गोष्ट, एक साधा प्रश्न विचारायचा की आज समाजामध्ये न शिकलेल्या लोकांचा त्रास जास्त आहे का शिकलेल्या लोकांचा त्रास जास्त आहे? आज सामाजिक बुद्धिमत्तेवर काय काम केलं आपण? भावनिक बुद्धिमत्तेवर कुठं काम झालं आपल्याकडून? शारीरिक बुद्धिमत्ता असेल तर आज आपण पाहतोय की चांगल्या घरातली मुलं त्यांचा म्हणजे जर आपण रक्त तपासण्या वगैरे केल्या तर त्याच्यामध्ये ॲनिमिक सापडतायत मुलं. चांगल्या घरात खाण्यापिणं शिकवू शकलो नाही आपण, आहार विहार व्यायाम कुठलीही गोष्ट शिकवू शकलेलो नाही पोरांना. आपण व्यायाम ज्या गोष्टी योगा असेल, प्राणायाम असेल, काही गोष्टींना आपण सरळ सरळ धार्मिक म्हणून नाकारायला लागलो आणि ते नाकारत असताना आपण कोणत्या तोंडाने सांगणार की आम्ही काही सर्वांगीण इथं गुणवत्ता देतोय किंवा सर्वांगीण विकास करतोय? मुलांचा दोष याच्यात नाही. मी मागाशी सांगितलं तुम्हाला, शिक्षण म्हणून आपण जी व्हॉकॅब्युलरी वापरतो, तुला पहिले यायचंय, गणिताची तयारी चांगली करते अवघड असतं, इंग्रजी आलंच पाहिजे तरच तुला करिअर आहे पुढं, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण बोलतोय, त्यातून त्यांच्या मनामध्ये एक चौकट तयार होतं आणि त्या चौकटीत ते राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचं कामच ते. बरोबर. आपण चौकटी बाहेरचं त्यांना काहीही ऐकवलेलं नाही आतापर्यंत. सर, साक्षरता आणि शिक्षण याच्यातली गल्लत होऊन बसली आहे का? आता साक्षरता आणि शिक्षण हे थोडेसे शहरी शब्द आहेत. माझ्या म्हणजे मी ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेलो आहे, याच्यासाठी मी एक सिद्धांत तयार केलेला आहे. शिकलेला असला, हुशार असला म्हणजे त्याला अक्कल असतेच असं नाही, असं बरोबर. ह्या गोष्टी आहेत ना ते लागू होतं. तुम्ही सांगितलं त्याला शिकणं आणि समज येणं यामध्ये फरक आहे. ह्या दोन वेगळ्या गोष्टी. आम्ही समज आणायचा प्रयत्न करतो. आमचे मार्क्स कदाचित इकडे इकडे असतील पण समज परफेक्ट असेल. पालकांनी हे मात्र 100% 100% त्यांच्या डोक्यात ठेवावं. मार्क मागे पुढे होऊ देत, समज वाढलीच पाहिजे, समज यायलाच पाहिजे. आणि ती एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. म्हणजे मुलं रिसिव्हिंग एंडला आहे आणि पालक हे देणार आहेत किंवा शिक्षक देणार आहेत.
पालक शिक्षक जे देत आहेत ते मुलं घेत आहेत. सर इथे ही जी पद्धती आहे, तुम्ही आत्ता विनोबा भावे म्हणतात की जर बदल होत नसेल तर परिस्थिती बदला, परिस्थिती बदलली की आपोआप बदल व्हायला सुरुवात होते. शाळेच्या माध्यमातून, विशेषतः तुमच्या सगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही परिस्थिती बदलली. म्हणजे काय, मुलांची आसपासची जी त्यांची शिक्षणाची पद्धती आहे ती बदलली. विद्यार्थी आपोआप ते आत्मसात करायला लागले. घरी, शाळेमध्ये हे बदल होणं गरजेचं आहे. पालकांना हे सगळं करत असताना समाजाकडनं एक प्रतिबंध येतो बऱ्याचदा की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जात आहेत. तो कसा त्यांनी मॅनेज करावा? तर मुळात प्रतिबंध येत असतील चांगल्या कामासाठी तर ते अवश्य येतात. कदाचित तेच काही लक्षणं असतात की तुम्ही चांगलं काम करताय आणि समाजाला जे आवश्यक आहे ते काम करताय. जर प्रतिबंध आले किंवा संघर्ष आले तर असं समजायचं की हे चांगलं काम आहे. आणि जर आपल्याला ते लक्षात आलं की हे चांगलं काम आहे आणि गरजेचं आहे तर ते सोडायचं नाही, ही त्याच्या संदर्भातली प्रतिक्रिया आली तर ते करतच राहणं. दुसरी गोष्ट, याला सुखरूप जर करायचं असेल तर फार काही आधी त्याचा समजून सांगणं किंवा त्याची घोषणा वगैरे करणं ह्या गोष्टी करू नयेत. अच्छा, आपल्या आपल्या पातळीवर काम करीत राहावं. त्याचा रिझल्ट आला की आपण बोलायची गरज नाही, रिझल्ट बोलला पाहिजे. बरोबर. आणि मग तो बोलतोच. आमच्या बाबतीत आम्ही करून पाहिले दाखवलं. ज्या गोष्टींना विरोध होत होता किंवा ज्या गोष्टीमुळे संघर्ष उभे राहिले होते, नंतर त्या सगळ्या सिस्टीमचं ट्रेनिंग मॉड्यूल तयार झालं आणि महाराष्ट्रातल्या 4.5 लाख शिक्षकांना 5 दिवसाचं ट्रेनिंग दिलं गेलं आणि अशा पद्धतीचं तुम्ही तुमच्या शाळेत काम करा म्हणून सांगितलं गेलं. सर, या प्रवासामध्ये तुम्हालाही बरेच अडचणी आल्या असतील, पण त्या अडचणीतला सामोरे जाऊन तुम्ही हे पुढे आलात. तुमच्याबरोबर तुमचे सहकारी सुद्धा याच्यात जोमाने भाग घेतात. मागे आम्ही आलो, काही विद्यार्थी आम्हाला भेटले आणि अगदी NIOS मध्ये शिकणारे विद्यार्थी होते. आणि ती एक विद्यार्थिनीने आम्हाला पूर्ण शाळेचा पद्धती, आणि सुट्टीचा दिवस होता, त्या सुट्टीच्या दिवसामध्ये मुलं इथे होती आणि स्वतःहून अभ्यास करत होती. म्हणजे त्यांना कोणी सांगणारं नव्हतं की तू हे वाचलं पाहिजे, हा अभ्यास केला पाहिजे. आणि ती विद्यार्थिनी जी आम्हाला शाळा दाखवत होती तिच्यामध्ये नुसतं ते त्याला आपण पॅरोटिंग म्हणू असं नव्हतं, ती समज होती प्रत्येक गोष्टीची. हा बदल करत असताना तुम्हाला तुमचा अनुभव काय होता? म्हणजे हे सगळे विद्यार्थी, ही सगळी शिक्षक तुमच्या बरोबर आहे आणि आज तुम्ही इथे पोचलात, तुमचा अनुभव कसा होता तुम्ही सांगा. हे जे काम आम्ही करतोय ना, हे फार सोपं काम आहे, अवघड काही नाही याच्यामध्ये. जनरली काय होतं की काही अचिव्हमेंट्स असल्या की आपण फार वर्णन करून सांगतो की हे फार अवघड होतं ना, आम्ही फार कष्टाने केलं वगैरे. किंवा संघर्ष काय असला की फार रडगाणं गातो की फार अमुक झालं तमुक झालं. मला असं वाटतं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. आम्ही आमचा संघर्ष एन्जॉय केलेला आहे, कारण आम्हाला माहित होतं की आता या संघर्षानंतर फॉर्म्युले तयार होणार आहेत आणि ते झाले. मुळात समाजात असतो आपण, आपल्याला कळतं कशानंतर काय होणार आहे, फार काही विचलित होण्याची आवश्यकता नसते. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की संघर्षानंतर ज्या काही गोष्टी मी म्हटलं की फॉर्म्युले तयार होणार आहेत आणि जे अचिव्हमेंट्स आहेत, ह्या अचिव्हमेंट्स फार सोपे आहेत. आम्ही खूप नैसर्गिक पद्धतीने करतो. आत्ता चाललंय ते फार विचित्र आणि चुकीच्या पद्धतीने होतंय. त्यामुळं त्रास शिक्षकांनाही होते, त्रास मुलांनाही होते आणि पालक तर म्हणजे मध्ये लटकलेल्या अवस्थेत आहेत सगळे. आम्ही करतोय ते फार नॅचरल आहे. आम्हाला नेमकं माहिती आहे काम कसं करायचं आणि फार सोप्या पद्धतीने करतोय. म्हणूनच इतकं सगळं करूनही अर्धा दिवस आम्ही मोकळं असतो. आणि शिकायचं कसं, शिकवायचं कसं, याच्यापेक्षा शिकायचं कसं, ह्या गोष्टी आम्ही फार व्यवस्थित मुलांसोबत करतो. म्हणूनच तुम्हाला ते जे फायनल आउटपुट आहे, त्या मुली तुमच्या सोबत ज्या होत्या ते तुम्हाला तसं दिसतं. आणि असं प्रत्येक मूल त्या पद्धतीने तयार होते, त्या लेवलवर आहे. बरोबर. तर ह्याच्यासाठी विषय मित्र योजना असेल, इंटिग्रेशन असेल, किंवा आम्ही आमच्या शाळेमध्ये ज्या काही शिकण्याच्या पद्धती विकसित केलेल्या आहेत, सेल्फ स्टडीच्या बेसवर काही काम आम्ही करतोय, त्याचा हा परिणाम असेल.
त्याच्यानंतर शाळेची जबाबदारी ही माझी शाळा आहे ही वाटण्यासाठी आम्ही ज्या काही गोष्टी करतो त्या गोष्टींचा हा परिणाम असतो. स्कूल कल्चर नावाची एक गोष्ट आहे जिला आम्ही विकसित केलेलं आहे. ते स्कूल कल्चर शिक्षकापेक्षाही मुलांच्या म्हणजे शिक्षकापेक्षा जास्त मुलांची व्यवस्थित जडणघडण जर कोण करीत असेल तर ते स्कूल कल्चर करतात. बरोबर. हे स्कूल कल्चर आम्ही इथं विकसित केलं. ते विकसित करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत, 25-30 गोष्टी आहेत ते स्कूल कल्चर विकसित करण्यासाठी. त्याच्यावर इथं खूप चांगलं काम चाललेलं आहे. आम्ही फक्त पोपट तयार करीत नाही इथं की जे आता अपेक्षित आहेत सगळ्यांना, मग त्यांच्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन कधी कधी त्यांच्या विरोधालाही सामोरं जाऊन आम्ही योग्य व्यक्तिमत्व तयार करतोय. ती त्यांच्या आयुष्यातही कधी चुका करणार नाहीत. माणूस म्हणून त्यांच्याकडून समाजाचा घटक म्हणून कधीही त्रास होणार नाही. या सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेतोय आणि तशी पिढी आम्ही तयार करतोय. गुणवत्तेच्या बाबतीत, बौद्धिक गुणवत्तेच्या बाबतीत बोलायचं तर स्कॉलरशिप सारख्या ज्या परीक्षा आहेत शाळा पातळीवरच्या, याच्यात आम्ही गेली 10-12 वर्ष 100% निकाल देतोय. की जो निकाल महाराष्ट्राचा 12-13% असतो, पुण्याचा 16-17% असतो, तिथं आम्ही 100% निकाल देतोय. 80% पेक्षा जास्त मुलं मेरिट लिस्ट मध्ये असतात आमची. त्यानंतर NIOS मधून पुढे आल्यानंतर 10 मुलं मागच्या वर्षी JEE बसली होती, 10च्या 10 क्वालिफाय झाली. तिथं आम्ही 100% निकाल दिला. त्यातली 3 IIT ला, 7 NIT ला. म्हणजे कोणती गोष्ट कमी आहे. शिवाय जी जबाबदारी म्हणतो आपण, जी समज म्हणतो मुलांच्या मधली, त्या पाठ पातळीवरची अगदी मोठ्या प्रगल्भ माणसापेक्षाही चांगला विचार करणारी आणि जबाबदारी घेणारी पिढी या मुलांची आम्ही निर्माण करतोय. हे आमच्या शाळेचं हे आउटपुट आहे. हा एंड प्रॉडक्ट हे आहे आमचं. मला असं वाटतं की ते फार चांगलं आहे आमच्यासाठी. एक वेळ बौद्धिक बुद्धिमत्ता थोडीशी इकडे तिकडे झाली तरी आम्हाला चालेल, पण सामाजिक जो काही विकास असतो, भावनिक जो विकास असतो की ज्याच्यामुळे हे जग चालणार आहे आणि एकमेकांना आनंद मिळणार आहे आणि सुरक्षितता आपण देऊ शकणार, त्या गोष्टी आम्ही फार व्यवस्थित डेव्हलप करतोय. म्हणजे ती मोजता येतंय हे तर तुमचं ऐकून मलाही फार आनंद झाला की आता नक्कीच ह्या शाळेमध्ये आपण तो प्रयोग करू आणि त्याची सिद्धता पण करू. इथल्या निमित्ताने आपण पूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून देऊ की ह्या गोष्टी होऊ शकतात आणि शाळेमध्ये खरं तर हेच बदलायचं असतं. अगदी अगदी सर, तुम्ही खूप सुंदर मेसेज दिलाय. माणसाने आनंदी राहायला हवं, समाधानी राहायला हवं आणि भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक भान राहणं, समाजाला आपली उपयुक्तता असणं, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, ते भान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावं, ती समज निर्माण व्हावी. आजच्या ह्या भागामध्ये पालकांना आणि शिक्षकांना तुम्हाला जर एक संदेश द्यायचा असेल जो कदाचित ते त्यांच्या शाळेमध्ये, त्यांच्या घरी अवलंबतील, असा काय संदेश तुम्ही द्याल? संदेश एकच, एका वाक्यातच द्यायचं म्हणलं तर एवढंच सांगेल की मुलांना शिकू द्या, इंटरफेअर करू नका. बरोबर आहे सर. आज तेवढी एक गोष्ट केली तर मुलं स्वच्छंदी होतील, त्यांचे उपजत जे गुण आहे ते बाहेर पडतील आणि उपजत हे गुण नेहमीच सकारात्मक असतात अशी आमची तरी खात्री आहे. आज आपण ब्रेनबर्ग पॉडकास्टमध्ये आम्हाला आपले विचार सांगितलेत. पालक, शिक्षक या सर्वांना त्याचा लाभ होईल. जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांनी आजच्या ह्या भागातनं जर तुम्हाला काही बोध झाला तर तो नक्की आम्हाला कमेंट्स आणि तुमच्या विचाराद्वारे कळवा. आम्ही अपेक्षा ठेवू की पुढच्या काही भागांमध्ये आम्ही तुम्हाला अशीच उत्स्फूर्त आणि ज्ञानवर्धक माहिती घेऊन परत हजर होऊयात ब्रेनबर्ग पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.